आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील विविध योजनांबाबत तहसीलदार यांना दिले निवेदन। शिंदखेडा तालुक्यातील विधवा, वृद्ध, अपंग, संजय गांधी निराधार योजना यासह रेशन कार्ड धारकांना योग्यरित्या रेशन मिळत नाही। यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा नेत तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले। तसेच संबंधित विषयावर शिवसेना तालुका प्रमुख अनिल जगताप आणि तहसीलदार अनिल गवांदे यांच्यात बैठक होऊन चर्चा करण्यात आली। संबंधित विषयाकडे लक्ष वेधण्यात आले। तसेच वृद्ध, अपंग, विधवा यांना गेल्या अनेक महिन्यांपासून योजनेच्या लाभापासून ते वंचित आहे, तरी त्यांना त्वरित लाभ मिळवून द्यावा। तसेच रेशन दुकानदारांकडूनही काही नागरिकांना रेशन मिळत नाही, मिळते तेही कमी स्वरूपात मिळत असल्याच्या तक्रारी असून संबंधित रेशन दुकानदाराशी चर्चा करून तोही प्रश्न मार्गी लावावा। सदरील समस्याचे निराकरण 8 दिवसात झाले नाही तर शिवसेना स्टाईलने शिंदखेडा तालुक्यातील लाभापासून वंचित राहणाऱ्या नागरिकांसमवेत तीव्र स्वरूपाचे तहसील कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन करण्यात येण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख अनिल जगताप, महिला आघाडीच्या रत्नाताई गुरव, वच्छलाताई माळी, शोभाताई माळी, मगन लांडगे, खेमराज पवार, जयश्रीताई पाटील, सुमनबाई माळी, शांतीलाल पाटील, लुका मराठे, आनंदा माळी, राजेंद्र पवार, पांडुनाना वाघ, राघो नारायण पाटील, साहेबराव मराठे, श्यामराव वाघ, दयाराम कोळी, भाऊराव वानखेडे, मोतीलाल गिरासे, हिरालाल कोळी यासह बहुसंख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। जय महाराष्ट्र। शिवसेना शिंदखेडा तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार शिंदखेडा यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। गेल्या 6 महिन्यापूर्वी देखील आम्ही निवेदन दिलेलं होतं आणि या तहसील कार्यालयातल्या विविध समस्यांबाबत तहसीलदार साहेबांना खूप व्यवस्थितपणे आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तहसीलदार साहेबांनी शिवसेना ही सत्यातला एक भाग आहे आणि म्हणून तालुका प्रमुखला हलक्यात घेतलं आणि आज मात्र तहसीलदार साहेबांना शिवसेना काय असती, शिंदे साहेबांचा प्रामाणिक शिवसैनिक कसा असतो आज आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। गेल्या 6 महिन्यापासून संजय गांधीचे, वृद्धपकाळचे, अपंगचे, श्रावणबाळचे, संजय गांधीचे पैसे लोकांच्या खात्यावर जमा होत नाही। या ठिकाणी NPS झालेलं आहे, लाल रेशन कार्ड आहे, परंतु ती PH होत नाही, त्यांना धान्य मिळत नाही। 25 किलो धान्याचं 28 किलो धान्य देतात। कर्मचाऱ्याच्या बाजूला रेशन दुकानदार वेगळं करून बसतं, भानगड काय आहे? आणि म्हणून तहसीलदारांना इशारा दिला की एवढ्या 10-15 दिवसात तुम्ही सगळ्या गोष्टी जर केल्या नाही तर तुमची तक्रार मात्र मी वरिष्ठांकडे करेन। कोणत्याही क्षणी बदली करण्याचा एवढा मात्र शिंदे साहेबांचा शब्द आहे, कारण प्रामाणिकपणे काम करणारा, प्रामाणिकपणे शिवसेनेच्या पाठीशी शिंदे साहेब प्रामाणिक असतात। आतापर्यंत किती वर्षापासून चाललेल्या योजना आहेत, परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरच सगळ्या योजना लोकांना मिळायला लागल्या। मग त्या भांड्याच्या घ्या का लाडक्या बहिणीच्या घ्या का बेरोजगारांच्या घ्या, अतिशय रिक्षा चालक असलेला सामान्य परिस्थितीतला शिंदे साहेब, गोरगरिबांची जाण जाणणारा शिवसेनेचा मुख्य नेता शिंदे साहेब, आणि आज त्यांच्या योजनेवर या ठिकाणी खीळ बसवत आहेत, त्यांचे पैसे थांबवत आहेत। म्हणजे शिंदे साहेबांबद्दल, या शासनाबद्दल लोकांचा रोष कसा वाढेल हे करण्याचं काम इथले तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी करतायत। आज त्यांना इशारा दिलाय, पुढच्या 8 दिवसात या तहसील कार्यालयाच्या कामकाजात बदल झाला नाही तर शिवसेना स्टाईल प्रमाणे तहसीलदारची तर बदली करूच करू, पण आजपर्यंत मी कोणाच्या पाठीवर मारले पण पोटावर मारलं नाही। कर्मचाऱ्यांना माझा इशारा आहे की पोटावर मारणं म्हणजे तुमच्या मागे बालबच्चे हे विसरू नका। भ्रष्टाचाराला तुम्ही काही प्रमाणात कमी करा, मी म्हणणार नाही भ्रष्टाचार कमी करा, तो होणार नाही, पण कमी तर करा। अरे गोरगरिबांचे आशीर्वाद तर घ्या, अरे ज्याची मान कापायची त्याची कापा, पण तो श्रीमंत असला पाहिजे। अरे गोरगरीब यांच्यात 1500 रुपये काढून लोणी खातात तुम्ही, अरे सगळा प्रकार बंद झाला नाही तर पुढच्या 8 दिवसामध्ये या तहसील कार्यालयामध्ये शिवसेनेचा तालुका प्रमुख काय असतो, शिवसैनिक काय असतात, या महिला पदाधिकारी काय असतात, पुढच्या 8 दिवसामध्ये या तहसील कार्यालयाला निश्चित दाखवू। जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.